बदलापूरमध्ये झालेल्या दुष्कृत्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने 24 ऑगस्टला कडकडीतपणे बंद पाळण्यात आला असून हा बंद कोणत्याही प्रकारचा राजकीय बंद नसून तर एकंदरीतच हा विकृतीसाठीचा बंद आहे आणि बंदोबस्तासाठीचा बंद आहे। महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी उद्या दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी तमाम जनतेला केलं। उद्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे हा बंद महाविकास आघाडीने पुकारलेला नाहीये तर सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशातून पुकारलेला बंद आहे। जाती धर्म पंथ वेद सर्व विसरून आपण सगळ्यांनी या बंदमध्ये सामील व्हायचे, कारण आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात की शेजारच्या घरी काय चाललंय त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नसतं, पण आपण हे विसरून जातो की ते माणसं आज जात्यात तर आपण सुपात आहोत। कारण आज हे जे संकट त्यांच्या घरी आलेलं आहे ते उद्या माझ्या घरी कशावरून येणार नाही। त्यामुळे माझी सर्व माता भगिनी सर्व बंधूंना विनंती आहे, आज आपल्या लेकीबाळींच्या सुरक्षिततेसाठी आपल्या महाराष्ट्राला संवेदनशील बनवण्यासाठी आज हा जो बंद पुकारलेला आहे हा लेकीबाळींच्या सुरक्षिततेसाठी आहे। हा जो बंद पुकारलेला आहे हा लेकीबाळींच्या सन्मानासाठी आहे। त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता, महिलांचा सन्मान आणि महिलांचा जो आक्रोश आहे हा आक्रोश थांबवण्यासाठी हा बंद पुकारलेला आहे। लाडक्या बहिणींना तुमचे 1500 रुपये नकोयत, लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या आणि या राज्यकर्त्यांना ह्याची जाग आणून देण्यासाठी, झोपी गेलं तर सोंग केलेल्या राज्यकर्त्यांना जाग करण्यासाठी हा बंद आहे। तर लाडक्या भगिनींना सुरक्षा द्या हे ठासून सांगण्यासाठी हा बंद आहे। मी सगळ्यांना विनंती करते की आपण मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे आणि या महाराष्ट्रातील ज्या चिमुरड्यांवर अन्याय अत्याचार झालाय त्यांच्या आईवडिलांचा काय होत असेल हा विचार आपण करायला हवाय। आज त्यांची आईवडिलांची काय अवस्था झाली असेल यामध्ये आपण सहभागी व्हायला हवंय की जेणेकरून कुठल्याही दुसऱ्या मुलीवर दुसऱ्या महिलेवर कधी अत्याचार होणार नाही आणि या नराधमांना कडक शासन होईल। यासाठी आपण सगळेजण हा बंद पाळूया। दुपारी 2 पर्यंत हा बंद पाळायचा आहे। तमाम जनतेला विनंती करते मोठ्या संख्येने सहभागी व्हावं।